Check the description to watch the video in your language. सूर्याचे अस्तित्व, आपल्या ग्रहाला जीवन देणारा अग्नीचा तो महाकाय गोळा, आपल्या सौरमालेचे हृदय, प्रकाश संश्लेषणाचे इंजिन, आपल्या जागतिक हवामानाचा थर्मोस्टॅट, उष्णता पुरवतो, हवामानाचे नमुने यांचा विचार करणे तुम्ही कधी थांबवले आहे का? त्याचा परिणाम होतो. पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी सूर्याची भूमिका महत्त्वाची आहे. त्याचा प्रकाश आपल्या जगाला प्रकाशित करतो, अंधार दूर करतो आणि जीवन आणतो. आता आपल्याला हे समजले आहे की सूर्य किती महत्त्वाचा आहे याची झलक मिळाल्यावर तो कसा आला याचा विचार तुम्ही केला आहे का? अस्तित्व. सूर्य, आपला जीवन देणारा तारा, सुमारे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी जन्माला आला. हा जन्म काही सामान्य घटना नसून लाखो वर्षांमध्ये घडलेली एक जटिल प्रक्रिया होती. शून्यात वाहणाऱ्या प्रचंड थंड आणि गर्द आण्विक ढगाची कल्पना करा. अवकाशातील हा ढग म्हणजे वायू आणि धूळ यांचे अव्यवस्थित मिश्रण आहे आणि येथूनच आपल्या सूर्याची कहाणी सुरू होते. ढगांमधील शक्तींमधील या जटिल नृत्याने आपल्या सूर्याच्या जन्माचा टप्पा निश्चित केला. गुरुत्वाकर्षण, याचे महान शिल्पकार ब्रह्मांड, या ढगाचे रेणू एकत्र खेचू लागले. ढग त्याच्या स्वतःच्या वजनाखाली कोसळले तसे त्याचे आतील भाग फिरू लागले, एक फिरकी डिस्क तयार करू लागली. ही फिरणारी डिस्क, तिच्या बाहेरील कडा रुंद आणि मध्यभागी घट्ट होती. पाळणा जो आपल्या सूर्याच्या जन्माचे पालनपोषण करेल. गुरुत्वाकर्षणाच्या सतत खेचण्यामुळे तयार होणारी बहुतेक सामग्री या फिरत्या डिस्कच्या केंद्रस्थानी जमा होते. हे केंद्र, बाकीच्या पेक्षा अधिक घन आणि गर्म, भविष्यातील सूर्याचे हृदय बनले. अखेरीस, असंख्य वर्षांनंतर, केंद्रावरील दाब आणि तापमान इतके तीव्र झाले की यामुळे संलयन प्रक्रियेला आग लागली. हेलियम तयार करण्यासाठी हायड्रोजन अणूंच्या संमिश्रणातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडली आणि त्यासोबत एक तारा जन्माला आला. फिरणाऱ्या डिस्कच्या केंद्रस्थानी असलेल्या या साठलेल्या पदार्थामुळे कालांतराने सूर्याचा उदय झाला. पण आपल्याला माहीत आहे की हे पदार्थ कसे जमा झाले? चमकणारा सूर्य बनला. उत्तर न्यूक्लिअर फ्युजनमध्ये आहे, सूर्याच्या केंद्रस्थानी होणारी एक जलद प्रक्रिया. सूर्याच्या मध्यभागी असलेला अत्यंत दाब आणि तापदायक तापमान हायड्रोजन अणूंना हेलियम तयार करण्यासाठी एकत्र येण्यास भाग पाडते. हे संयोजन किंवा संलयन प्रचंड प्रमाणात ऊर्जा सोडते. हे कोट्यवधी हायड्रोजन बॉम्ब प्रत्येक सेकंदाला फुटण्यासारखे आहे. ऊर्जेचे हे प्रकाशन यामुळे निर्माण होते. सूर्याची तेजस्विता आणि शेवटी जीवन देणारी ऊर्जा म्हणून आपण आण्विक ढगापासून विभक्त संलयनाच्या प्रज्वलनापर्यंत प्रवास केला आहे. चला पूर्वावलोकन करूया. आपल्या सूर्याची कथा सुमारे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी एका मोठ्या आण्विक ढगात सुरू झाली. गुरुत्वाकर्षणामुळे या ढगाचा एक भाग कोसळला आणि फिरला, ज्यामुळे एक डिस्क तयार होते. मध्यभागी जमा झालेले बहुतेक पदार्थ, जेथे उष्णता आणि दाब प्रज्वलित होते, न्यूक्लिअर फ्युजन. या अविश्वसनीय प्रक्रियेने सूर्याला जन्म दिला आणि थोडक्यात आपल्या सूर्याचा जीवन देणारा तारा कसा जन्मला याची ही विस्मयकारक कथा आहे.